नमस्कार, मी सुलक्षणा चाफळकर. मी वर्षभरापूर्वी डॉक्टर कीर्तींकडे डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून यायला सुरुवात केली. बोलताना कळलं की त्यांना तब्बल 20 वर्षांचा अनुभव आहे. तर एवढ्या कौशल्य असलेल्या डॉक्टरकडे मी माझी डायबिटीसची दोरी सोपवणार नाही तर नवलच झालं असतं. एवढंच नव्हे तर जे काही त्यांनी औषधं मला देऊ लागल्यात, त्या औषधांपासून माझं डायबिटीस सुद्धा बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये येऊ लागलं. मला जवळजवळ 17 वर्षांपासून डायबिटीस आहे आणि ते या आयुर्वेदिक औषधं घेतल्यापासून बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये येऊ लागलं. गेल्या 20 नोव्हेंबरला मला अचानक डोक्यात भोवळ येऊन 2 विजन्स दिसायला लागले. मी इमर्जन्सीत गेले डॉक्टरकडे. त्यांनी कन्क्लूड केलं की मला डिप्लोपिया झालेला आहे. डिप्लोपियामध्ये साधारण तुम्हाला 2 इमेजेस दिसतात आणि अशामुळे तुमची एखादी डोळ्याची पॅरालिसिस झालेली असते, त्यामुळे तुम्हाला चालताही येत नाही, तुम्हाला इम्बॅलन्स अनुभव होतो. त्यानंतर मी पुन्हा एकदा फॉलोअपसाठी डॉक्टरांकडे आली असताना त्यांनी मला त्यांच्या एका परिचित न्यूरोलॉजिस्टकडे पाठवलं. या दरम्यान जवळजवळ 3 आठवडे झालेले होते. मला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या न्यूरोलॉजिस्टला भेट दिली. त्यांनीही हे कन्क्लूड केलं की तुम्हाला डिप्लोपियाचा त्रास सुरू झालेला आहे. कोणत्याही वेळेला तुम्हाला एक डोळा बंद ठेवूनच चालायला लागेल, नाहीतर इम्बॅलन्स होऊन कुठेतरी पडाल. त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 ते 6 आठवडे अजून लागतील. तर जवळजवळ 10 आठवडे मी अगदी निशंकपणे थांबले होते की नाही, आज ना उद्या मला एकदा तरी दिसेल. पण एवढ्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन सुद्धा मला काहीही फरक पडलेला नव्हता. त्यानंतर मात्र मी फार हताश होऊन गेले होते. पुन्हा एकदा फॉलोअपसाठी जेव्हा डॉक्टर कीर्तींकडे आले, त्यावेळेला त्यांनी मला पंचकर्माबद्दल सांगितलं. साधारण पंचकर्म म्हटलं का आपल्याला मसाज वगैरे एवढंच माहिती असतं, पण पंचकर्माचे अनेक प्रकार आहेत हे त्यांनी मला समजावून सांगितलं. त्यातलं नेत्रतर्पण ही प्रक्रिया त्यांनी मला समजावून सांगितली. त्यानंतर मात्र मला त्यांच्या कौशल्यावर काही संशयच नव्हता. मी त्यांना माझे डोळे त्यांच्या सुपूर्द केले अगदी निसंकोच आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची प्रक्रिया सुरू करू शकता. प्रक्रिया सुरू झाल्यावर 3ऱ्या सेशन मध्येच मला दृष्टी बहुत करून मला दिसू लागलं. मी अगदी मान वर करून जी चालू शकत नव्हते, मला चालताना जो इम्बॅलन्स होत होता तो पूर्णपणे गेला आणि 3ऱ्या सेशनलाच मला व्यवस्थित म्हणजे असं दिसू लागलं की पूर्ण दिसू लागलं असं नाही म्हणणार, पण मला त्यात इम्प्रूव्हमेंट झाली. आणि त्यानंतर मात्र मी त्या 21 सेशन्स त्यांच्याकडून घेतले. आज तुमच्या समोर उभी आहे. कुठल्याही डोळ्याला कुठलाही पॅच लावलेला नाहीये, व्यवस्थित चालू शकते. आयुर्वेद हा आपल्यासाठी दिला गेलेला एक आशीर्वाद आहे. कोणत्याही त्रासासाठी जर तुम्हाला एकदा वैद्यकीय मदत लागणार असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आयुर टच मध्ये या, एकदा डॉक्टर कीर्तींचं कन्सल्टेशन घ्या. खरंच तुम्हाला त्यातून खूप फायदा होईल.